बाहेर आलो घराच्या, तेव्हा मी फोन करून सांगितलं नाही घरी. मी डायरेक्ट घरी गेलो होतो. डायरेक्ट घरी गेलो होतो आणि मला बघून मग ते दोघे कोसळले होते व रडायला लागले होते. मोठ्याने रडत होते. सोनालीची तनतन झाली होती. खूप राग आला होता तिला. माझा नाही. एकंदरीतच मी बाहेर कसं काय येऊ शकतो, असं तिला एक समज होता तिचा. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर बिग बॉसचं पर्व आता संपण्याच्या मार्गावर आहे. पण घरामध्ये हसता हसता कधी डोळ्यात पाणी येईल समजणार नाही. खरं तर सागर दादा इतका हसणार आहे, पण म्हणता ना की क्षणात डोळ्यात पाणी आणणारा देखील माणूस आहे. खूप स्वागत दादा. खरं तर तुला मी टॉप 5 मध्ये मी तरी पर्सनली बघत होतो, पण आता तुझा प्रवास संपलाय. हसता हसता चटकन डोळ्यात पाणी आणणारा एकमेव व्यक्ती असा तू होतास. आता बाहेर आलायस, पण हा सगळा प्रवास बघता आता कसं वाटतंय तुला? मला खूप भारी फिलिंग आहे. जो काही अनुभव मिळाला ना त्या घरात राहून, तो अनबिलिव्हेबल आहे. मी एवढंच म्हणेन की यार, हे माझ्या आयुष्यातली फार मोठी गोष्ट घडली आणि ती मरेपर्यंत माझ्या लक्षात राहील की हे माझे 85 डेज मी नेहमी स्मरणात ठेवेन. खरं तर शेवटचा सण हा खूप भावुक करणार असतो. जेव्हा प्रत्येक जणांची एक्झिट होते ना, तर तू सगळ्यांसाठी इमोशनल झाला, तू रडलास. पण जेव्हा स्वतःची वेळ आली, तू इतकं कसं कंट्रोल केलंस की नाही मला रडायचंच नाहीये. हे सगळं असं कसं झालं आणि जाताना इतक्या घाईत का बाहेर आलास? हो. मला म्हटलं यार, आपण हसवलं, रडवलं, पण जाता जाता आपण का रडायचंय? असं ठरवलं होतं की नाही, जाताना नाही रडायचं, जाताना पण हसवून जाऊया. प्रयत्न केला मी. आणि जर मी घाईघाईत यासाठी गेलो कारण मी अजून काही क्षण तिथे थांबलो असतो तर रडलो असतो. त्यामुळे मला पटकन तिथून निघायचं होतं. पण खरं तर हा गेमच असा आहे, की कधीतरी आपल्याला बाहेर यावं लागतं किंवा ट्रॉफी घेऊन तरी यावं लागतं. पण जेव्हा घरातली येतात, भेटतात, हा फॅमिली वीक खूप सगळ्यांसाठी स्पेशल असतो. तेव्हाची मुवमेंट काय होती आणि आता फॅमिलीला भेटला आहे. सो त्यांना असं वाटलं होतं, की यार आत्ता आम्ही भेटून गेलो होतो आणि लगेच आता पुन्हा भेटतोय आम्ही. नाही, मी जेव्हा बाहेर आलो घराच्या, तेव्हा मी फोन करून सांगितलं नाही घरी. मी डायरेक्ट घरी गेलो होतो. डायरेक्ट घरी गेलो होतो आणि मला बघून मग ते दोघे कोसळले होते व रडायला लागले होते. मोठ्याने रडत होते. सोनालीची तनतन झाली होती. खूप आला होता तिला. माझा नाही. एकंदरीतच मी बाहेर कसं काय येऊ शकतो, असं तिला एक समज होता तिचा. झाले, शांत झाली आहे आता. की तिला बिलीव्हच होत नव्हतं की मी बाहेर पडलोय. पण ठीक आहे, गेम आहे. तो स्पोर्टिंगली घेणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही घेतलं. खरं तर घरामध्ये सगळ्यांबरोबरच एक बॉन्ड तयार होतं. खरं तर आत्ता हा जो मेमरीचा टास्क झाला होता, तेव्हा खरं प्रत्येकाचं बॉन्डिंग दिसलं. दीपालीताई आणि तुझे इतके खटके उडाले. पण जेव्हा जेव्हा ती मेमरी चूज करायची वेळ आली, तेव्हाही तू तेच केलं. विशालचं देखील तेच झालं. खरं तर मतभेद खूप होतात, पण आठवणी शेवटी या कायम मनात राहतात. सो एकंदरीत दीपाली बद्दल तुला काय वाटतं आणि विशाल कारण का तो खूप रडला. सो कसं होतं एकंदरीत? नाही, दीपाली बरोबरची मैत्री आधी पण होती. यानंतर पण राहीलच. त्यावेळी गेम होता. गेम खेळणं गरजेचं होतं. कधी ना कधीतरी मला तिला नॉमिनेट करायचंच होतं. ती मला करणार, मी तिला करणार, हे होणारच होतं. ते म्हणजे त्यातून पळवाट नाही काढू शकत आपण. तर हा, खटके उडाले. मला नेहमीच एक कंप्लेंट राहिली आहे तिच्याबद्दल की ती ऐकूनच घेत नाही. ती बोलायला लागली की फक्त बोलत असते. ती ऐकत नाही. हे एकच एकच तिचा प्रॉब्लेम मला मेन्शन करायचा आहे इकडे, की ती ऐकतच नव्हती. समोर त्याला बोलूच देत नव्हती. सतत बोलायची. पण नाही, तिच्याबरोबरची मैत्री कायम राहील. या इथून बाहेर जेव्हा येईल ती, तेव्हा पुन्हा पहिल्यासारखी मैत्री राहील. खरं तर घरामध्ये अनेक टास्क झाले, सगळं काही झालं. पण जेव्हा ती वादावाद होते, अनुश्री असं एक व्यक्तिमत्व आहे, की जी शब्दांवर तिचा कंट्रोल नाहीये. पण ते शब्द कंट्रोल कसं करायचं तू खूप प्रयत्न करत होतास, की तू नीट बोल. कारण का आपण बाहेर बघतोय, लोक आपल्याला बघतायत. सो असं तुला कुठेतरी वाटलं, की यार आत्ता तरी जाताना हिला मी सांगतोय, की शब्दांना आवर घाल. कारण का आता संपायला आले खेळ, पण शब्दांना आवर घाल असं कुठे वाटलं तेव्हा? नाही, नाही, मला सतत नेहमीच वाटलेलं आहे. ते जेव्हा तिचा कंट्रोल गेलेला आहे शब्दांवर, तेव्हा मी सतत पूर्ण पूर्ण जेवढा दिवस मी होतो तिकडे आणि जेव्हा ती चुकली आहे तेव्हा मी तिला समजवलेलंच आहे.
पण शेवटी तिचा गेम आहे, तिला तिच्या पद्धतीने खेळायचं आहे. आपण फक्त समजावू शकतो, बाकी काय. आणि घरामध्ये एक एंटरटेनमेंटची सुनामी आली होती, राखी सावंत. सो आता खरं तर राखी म्हटलं की एक वेगळं समीकरण येतं सगळ्यांसमोर. पहिल्यांदा बघितलं तुझी रिॲक्शनच वेगळीच होती, आम्ही सगळ्यांनी पाहिली. पण राखी देखील खूप इमोशनल झाली. पण एकंदरीत इतर सदस्य आणि राखीमध्ये तुला असं काय वेगळेपण वाटलं त्या घरामध्ये? राखी एंटरटेनमेंटची क्वीन आहेच, पण माणूस म्हणून खूप उत्तम आहे ती. उत्तम आणि सुगरण आहे. सुगरण आहे ती. काय तिच्या हातचं जेवण म्हणजे आहा! म्हणजे पर्वणीच होती ती. रोज जेवण बनवायची आणि तिचा हट्ट असायचा की मीच बनवणार. तिला खूप आवडतं लोकांना जेवण बनवणं आणि लोकांना. ती जेव्हा जेव्हा जेवण बनवायची तेव्हा तेव्हा तिला असं अजिबात नाही आवडायचं की कोण उपाशी राहिलं. ती बसून बसवून जेवायला लावायची, आवडीने वाढायची लोकांना, स्वतः वाढायची. ती आणि एक माणूस म्हणून खूपच छान आहे ती. ती क्वालिटी खूपच छान आहे तिची. मला आवडली. पण ती लोकांसमोर फार आली नाही किंवा येत नाही. ती नेहमीच एंटरटेन करत राहते. ही पण क्वालिटी खूपच चांगली आहे, की सगळं बाजूला ठेवून एंटरटेनमेंटवर भर देणं. ही पण क्वालिटी तिची सुपरच आहे. बिग बॉस सर्वस्व आहे तिच्यासाठी. 18-19 पर्व केलेत. म्हणजे 18-19 वर्ष ती बिग बॉस सारख्या खेळमध्ये म्हणजे कमाल. याच्या पेशन्स म्हणजे काय किती असावेत तिच्यामध्ये. आणि नॉन स्टॉप सकाळपासून रात्री झोपेपर्यंत नॉन स्टॉप जराही एनर्जी ड्रॉप न होता खेळणं. ग्रेट आहे ती, ग्रेट आहे. मला मजा आली खूप तिच्यावर. आणि असा एक कोणता सदस्य किंवा व्यक्तिमत्व की यार आता तो घरात आहे, पण खरं तर तो बाहेर हवा होता, असं तुला कोणता वाटतो नाही, सदस्य? मला नाही वाटत कोण बाहेर पाहिजे होता हा. कारण जे 8 लोक होते ते सगळे डिझर्व करत होते. प्रत्येक जण स्वतःचा गेम खेळून तिथपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे कोण वीक आहे, हाच वीक होता, मग तो बाहेर आला पाहिजे होता, मी तिथे पाहिजे होतो, मी असं अजिबात नाही म्हणणार. खरं मला लोकांनी जो निर्णय दिलाय तो मान्यच आहे, मान्य करावा लागेल मला. आणि मला काही राग नाहीये त्याबद्दल, काही माझी कंप्लेंट नाहीये. लोकांनी 85 दिवस मला घरात ठेवलं, मला मतदान केलं आणि त्यांच्यामुळे मी तिकडे राहू शकलो. एका सडन पॉइंटला काढलं, त्यात काय एवढं, ठीक आहे. पण आता घरातील सगळे गेम, तास, सगळ्या आठवणी आठवणार का? किंवा सागर दत्त आता एखादी अशी गोष्ट की यार मी आता खूप मिस करतोय, म्हणजे हा गेम संपणारच आहे, तो संपत आलाय, पण म्हणतो ना की ही आयुष्यभर गोष्ट माझ्या लक्षात राहणार आहे, किंवा त्या घरातली एखादी आठवण की कधीच नाही विसरू शकणार आहे. नाही, मी बाहेर पडलो ना तर द- झोपण्याच्या आधी मी बायकोला सांगितलं होतं की सकाळी मोठ्या आवाजात गाणं लाव. मी आपोआप उठेन, मला उठवायची गरज नाही. मोठ्या आवाजात गाणं लाव फक्त. आणि खरंच सकाळी गाण्याच्या आवाजानेच उठलो मी. आणि थोडासा नाचलो पण घरातल्या घरात थोडं नाचलो. ती सवयच आहे ना की गाणं लागलं की सुरू व्हायचं. पण ती आता पण होती. मी खरंच ते सकाळचं गाणं मी खरंच मिस करेन नेहमी, नेहमी. आणि खरं तर बिग बॉसच्या अनेक अशा आठवणी असतात जिच्या आपण मनात जपत असतो. रितेश सरांबरोबरची तुमची एखादी आठवण, कारण का त्यांनी तुमचं कौतुकही केले, ओरडली देखील आहेत, पण एक कलाकार म्हणून तुम्ही कसं पाहता? तर रितेश भाऊ नेहमी म्हणायचे की मी मी तुम्हाला गेम शिकवणारा कोणी नाहीये. मी तुम्हाला हे नाही सांगणार की तुम्ही असं खेळा आणि तसं खेळा, तुम्हाला पाहिजे तसं खेळा. ते फक्त प्रेक्षक आणि आमच्या मधला एक दुवा होता. बाहेर तुमच्याबद्दल काय चाललंय हे फक्त आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम होतं. आणि ते उत्तम पद्धतीने करत होते आणि उत्तम पद्धतीने गाईड करत होते. आम्ही कुठल्या वेने यापुढे खेळायला पाहिजे, कुठल्या गोष्टी करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी काय नाही करायला पाहिजे, हे सगळे व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवत होते. खरं तर सागर आता मटण भाकरी जेव्हा आलं तेव्हा सगळेच खुश होते. मटण भाकरीवर घरी आल्यावर ताव मारला आहेस की नाही? नाही, नाही, अजून नाही. मी अगदी घरी आल्या आल्या सोनालीला म्हटलेलं साधं तुझ्या हातच हवंय, म्हणजे ऑफकोर्स साधं वरण भात खाल्लं मी. वरण भात, लोणचं, पापड आणि भजी हे जेवलोय मी आल्या आल्या. बाकीचं सगळं होत राहील. ती
वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घालेलही. पण जे साधं जेवायचं आहे मला, साधं साधं वरण भात तुझ्या हातचं खायचं आहे म्हणून ते सांगितलं होतं बनवायला. मजा आली. पण खरं तर तेव्हा प्रत्येकाच्या घरातल्यांनी खूप काय काय स्पेशल असे मेनू बनवून आणले होते, कारण का तेव्हा येणार होते. पण जे तुझी एंट्री होती ना, म्हणजे तू गेलास आणि एकदम असं रिॲक्शन होतं. खरं तर त्या दोघी पण घाबरल्या होत्या. पण तुला असं एक्सपेक्ट होतं की यार त्या तिथेच असतील किंवा या सगळेजण आले ते महत्वाच्या दारातूनच आले होते. हो, पण हा माझा पूर्ण फोकस तिकडेच होता. की मला एका सर्टन पॉइंटला जर मला बिग बॉसने सांगितलंय की तुमची बॅटरीमध्ये प्रॉब्लेम आहे. मला असा डाऊट होता की मी मी वळल्यानंतर मला फ्रीज करतील आणि मागे ते येतील. असं मला एका सेकंदासाठी वाटून गेलं. पण नाही, तसं नाही झालं. मग म्हणून मी पटकन बॅटरी चेंज करूया म्हणून मग तिथं अरे आणि अपेक्षितच नव्हतं ना, सगळेच मेन दरवाजाने येत आहेत. तिकडे कसे काय येतील अपेक्षाच नव्हती. पण तिकडे आहे आता. काय आता काय बोलणार आता त्याच्यावर? नक्कीच. खरं तर आता सागर दादा इथून पुढे आम्हाला कशा दिसणार आहे? कारण का ती खूप एक्साइटमेंट आहे. कारण का खूप काळाचा आता ब्रेक झाले, पण हा रिअलिटी शो एक वेगळा लेवलचा होता. एक सागर कारंडेला एक वेगळी ओळख मिळाली. बिग बॉस फेम सागर कारंडे आता ओळखला जाणार आहे. तू कसं बघतोस? कारण का हा शो मिळणं म्हणजे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी असते. खूप जण येण्यासाठी खूप मेहनत करत असतात. तू आता कसं पाहतोयस की हा शो मी करून बाहेर आलेलो आहे आता? मी खरंच मूर्ख होतो. गेले 3 वर्ष मला बोलवत होते. या शोला मी घाबरायचो म्हणून मी आलो नाही. पण आता वाटतं की यार मी कधीच यायला पाहिजे होतं यार. असं वगैरे वाटायला लागलं. अं, सगळं ऑफकोर्स पॉझिटिव्ह म्हणजे माझ्यातला मी खूप सापडलो मला. माझ्यातले वेगवेगळे पैलू मलाच कळले नवीन. माझ्यात अजून काय काय आहे, मी कुठल्या पद्धतीने रिॲक्ट होतो, कुठल्या पद्धतीने होत नाही. सगळंच मिळालं मला. आणि आता पटकन मी एक नाटक करेन. हा, नाटक मी नेहमीच करत आलोय. पण आता त्वरित एक नाटक करेन आणि एक सिरियल करेन.